शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईच्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. नागपूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता. शहराच्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना केली सुटी जाहीर. गोंदिया, गडचिरोली आणि वर्ध्यात मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिक जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांकडून तब्बल 30 महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा धक्कादायक आरोप. महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून चौकशी सुरू. गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांकरता आज गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीनं आझाद मैदानात धरणं आंदोलन. उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण होणार सहभागी. खासगीकरण, पेन्शन, समांतर वीज वितरण परवाना अशा विविध मुद्द्यांवर महावितरण कर्मचारी या संपावर. वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. खासगीकरण आणि कामगार कायद्याच्या विरोधात आज भारत बंदची हाक. 25 कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता. बँकिंग, खाण, पोस्टल खात्याचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता. वेतन आणि इतर मागण्यांच्या मुद्द्यावर शिक्षकांचं मुंबईत आंदोलन सुरूच. शिक्षक मुंबईत मुक्कामी असल्यानं विद्यार्थ्यांचे शिक्षकाविना हाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान. 140 कोटी भारतीयांच्या वतीनं मोदींनी मानले आभार. ब्राझीलच्या यशस्वी दौऱ्यानंतर नामिबियाकरता मोदी रवाना. अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर. AIBनं नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला अहवाल. अहवालाचा तपशील अद्याप अस्पष्ट. गुजरातमध्ये वडोदरा ते आणंदला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला. 4 ते 5 वाहनं नदीत पडल्याची भीती. 2 जणांचा मृत्यू. आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिला 77 लाखांचा गंडा. पीएकडून प्रोडक्शन हाऊसमधून पैसे हडपल्याचा आरोप. जुहू पोलिसांनी केली. आलियाच्या पीएला अटक.